Hello friends, Kashad. In the previous session, we discussed about the surface tension and its properties also. त्या surface tensionच्या concerning आपण ज्या properties पाहिल्या तर in concerning of the various type of the fluids also. Then we discussed the angle of the contact also. And in this session, we look out the detail in the angle of the contact. अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट आपण बघितलं होतं की अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी डिफाईन आहे ती पण आपण बघितली होती की ती कशा पद्धतीची डिफाईन आहे. कोणता अँगल जर डेव्हलप झाला तर फ्लुइडचा जो शेप आहे तो कसा डिसाइड होतो ऑन द बेसिस ऑफ द अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट. सो दिस वन इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, so angle of contact, the angle which is between, as per the previous section आपण डिस्कस पण केलं होतं, पण आपण त्याला पुन्हा एकदा रिवाइज करू जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा पॉलिश होईल त्या डिफाईनला किंवा स्ट्रेटला. सो अँगल विच इज बिटवीन, अँगल बिटवीन दोन कशाच्या अँगलच्या बिटवीन, द अँगल विच इज बिटवीन द tangent of surface of liquid. The angle between the tangent of the surface of the liquid and the surface of solid. The angle which is between the tangent of surface of the liquid and also the surface of the solid. याचा जो tangent असतो, at that point of contact, at that point, the angle which is measured inside the liquid, the angle which is between the tangent which is drawn to the surface of the liquid and the surface of the solid. Is it clear? एकदम सोपा आहे. अँगल कोणाच्या कन्सर्निंग आहे? लिक्विड आणि सॉलिडच्या सरफेसच्या कन्सर्निंग आहे, बट विच इज द टँजंट. ठीक आहे, द अँगल विच इज बिटवीन द टँजंट ऑफ सरफेस ऑफ द लिक्विड अँड द सरफेस ऑफ द सॉलिड. इज इट क्लिअर? ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. ऍट दॅट पॉइंट जिथे टँजंट सरफेसचा लिक्विडचा आणि सरफेस ऑफ द सॉलिडचा ऍट दॅट पॉइंट विच इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड, लिक्विडच्या आतमधल्या साईडला जो अँगल डिफाईन होतो किंवा कॅल्क्युलेट केला जातो किंवा मेजर केला जातो त्याला आपण काय म्हणू शकतो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण दोन टाईपचे जे बघितले होते, एक तर ऍक्यूट अँगल, एक तर ऑब्च्युस अँगल. ओके, आता ऍक्यूट अँगलच्या कन्सर्निंग कशा पद्धतीचा तो आतमधल्या टाईपचा जो मेनिस्कसचा शेप बनवतो ते पण आपण बघितलं होतं, आणि ऑब्च्युसच्या अँगल तर मेनिस्कसचा शेप ते पण बघितलं होतं. लाईक ए क्विक रिवाइज ऑफ द प्रिव्हियस वन सेशन. मागच्या सेशनला जे आपण बघितलं ते पण बघूया आपण की ऍक्यूट अँगल डेव्हलप झालं तर मेनिस्कस कसा डेव्हलप होतो, कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स कशा पद्धतीने डेव्हलप होतो, आणि ऑब्च्युस अँगल असताना या दोन पैकी कोणता होतो. So this one is the first of the figure concerning of the angle which is the angle of contact which is measured inside the liquid, but it is a less than of the 90 angle. But it is a less than of the 90 angle. So that's why which is the acute angle. Which is a acute angle. So that acute angle असेल हा मेनिस्कसचा जो शेप आहे, द मेनिस्कसचा शेप जो आहे हा कॉन्केव्ह होणार. When the angle which is measured inside the liquid which is less than of the 90, that is the acute angle. That's why the meniscus which is having the shape concave. Okay, but when which is obtuse, when the angle is to be the obtuse, this one, like this. So this one is the layer and the angle of contact, surface of the liquid and the surface of the solid also. The measure inside the liquid, the angle which is having the more than of the 90, which is the angle more than of the 90, that is the obtuse angle. Okay, this one obtuse angle, that means that the
meniscus is convex. Meniscus is convex. So friend, these are the two properties म्हणा किंवा त्याचे केसेस म्हणा. acute angle असताना कॉन्केव्ह मेनिस्कसचा शेप होतो आणि ऑब्ट्यूज असताना कॉन्वेक्स. एकदम सोपा आहे. ओके, तर त्याची मी ट्रिक पण काल सांगितली होती. लुक आउट द प्रिव्हियस सेशन आल्सो. Let's move over the another phase of the surface tension की केरोसिन घेताना मेनिस्कसचा शेप काय होतो, मर्क्युरी घेताना मेनिस्कसचा शेप काय होतो, किंवा प्लेन वॉटर और द प्युअर वॉटर घेताना मेनिस्कसचा शेप काय होतो. ओके, first of all we look out in case of the surface tension which type of the forces which is acting on the that particular fluid and the that particular solid also. solid वरती किंवा लिक्विड वरती कोणत्या टाइपचे फोर्सेस आपल्याला ऍक्टिव्ह होते ते आपण बघूया. त्यामध्ये त्याच्या कन्सर्निंग तो जो कन्सेप्ट आहे, जे फोर्सेस त्याच्यावरती काम करतात त्याच्यावरती मेनिस्कसचा शेप डिफाईन होतो इन कन्सर्निंग ऑफ द केरोसिन असो किंवा मर्क्युरी असो किंवा सिंपल प्युअर वॉटर असो. तर दिस वन फोर्सेस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द शेप ऑफ मेनिस्कस. मेनिस्कसच्या साठी ते हे जे फोर्सेस आहे हे काम करतात. तो विच आर दिस फोर्सेस? लुक एट दिस डायग्राम ओव्हरऑल. दिस वन इज द सॉलिड सरफेस अँड दिस वन इज द लिक्विड सरफेस. बघा, प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्याला समजून घ्यावीशी लागते किंवा घ्यावी लागते त्यावेळेला त्याच्यात मर्ज व्हावं लागतं, तेव्हा त्याच्यामधलं जे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतो. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू क्लिअर द प्रिव्हियस वन सेशन. मागचे सेशन तुम्हाला तेवढेच क्लिअर पाहिजे किंवा आयडियाज क्लिअर पाहिजे. सो दॅट्स वाय द यू कॅन फॉर द क्लिअरिफिकेशन यू कॅन सी द टायपिंग पुन्हा ते आपल्याला सेशन बघावे लागते, त्यावेळेला ते आयडियाज क्लिअर होतात. ठीक आहे. सो ते सेशन पुन्हा बघितल्याशिवाय किंवा आपल्याला रिडिंग केल्याशिवाय एनसीईआरटी ची बुक्स तुम्ही रेफर करू शकता किंवा पीडीएफ जे 12 चे ती रेफर करू शकता. यू कॅन गॉट द 100% आयडिया. आय एम शुअर दॅट की तुम्हाला त्या गोष्टी कन्सेप्ट ऑटोमॅटिकली माहिती होती. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा मॅटर परसिव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी माहिती होणार नाही. ठीक आहे. देन लुक एट दिस फिगर. दिस वन इज द सॉलिड अँड दिस वन इज द लिक्विड सरफेस. ठीक. सो this one is the force P, R or A. This one A is the molecule over here. A हा molecule आहे. आता या A molecule वरती कोणत्या टाइपचे फोर्सेस त्याच्यावरती ऍक्टिव्ह होतात. देयर इज नो डाऊट की त्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स असणार आहे अँड द ऍडेसिव्ह फोर्स असणार आहे. ठीक आहे. हे दोन्ही फोर्सेस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द शेप ऑफ मेनिस्कस. मेनिस्कसचा शेप डिफाईन व्हायला हे दोन्ही फोर्सेस आपल्याला काम करणार आहेत. ठीक आहे. आता ऍट द मॉलिक्युल ऑफ द ए मॉलिक्युल वरती कशा पद्धतीने ते ऍक्टिव्ह होणार आहे बघा. हा जो आहे हा ऍडिसिव्ह फोर्स आहे. हा एपी जो आहे हा ऍडिसिव्ह फोर्स आहे. ऍडिसिव्ह फोर्स दॅट मीन्स दॅट द फोर्सेस विच इज बिटवीन द लिक्विड अँड द सॉलिड सरफेस. तर हे झाले ऍडिसिव्ह फोर्सेस बिकॉज ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स. ठीक आहे. लुक एट द adhesive force खाली, that is the AP, and the AC which is a cohesive force. AC काय झाला? Cohesive force which is having the similar molecule, that is a cohesive force. That's why the vector or the direction or the force which is between the or which is in the fluid also. So this one is the adhesive force. AC which is the cohesive force. ठीक है. But when these forces which is acting on that particular point or the angle of contact, they जे forces आहे ते सॉलिड वरती पण काम करतात किंवा लिक्विड किंवा फ्लुइड वरती पण तेवढेच सारखेच काम करतात. But the shape which is also depends upon these are the two of the forces over here. दोन्ही टाइपच्या फोर्सेस जे आहेत ते त्याच्यावरच्या शेप वरती मेनिस्कसच्या शेप वरती डिफाईन करतात हे आपल्याला माहिती आहे. पण आता जेव्हा हे दोन डिफाईन करतात तर फॉर द स्टॅबिलिटी ऑफ द लिक्विड मॉलिक्युल म्हणजे तो मॉलिक्युल तिथेच राहायला पाहिजे याच्यासाठी हे दोन काम करतात. देर इज नो डाऊट. पण त्याला एक रिझल्टंट फोर्स आपल्याला घ्यावा लागेल की जेणेकरून ती स्टॅबिलिटी किंवा ती लेवल त्या लिक्विडची किंवा तो मॉलिक्युल जो आहे तो तिथे स्टेबल राहायला पाहिजे. ओके. देर इज इक्विलिब्रियम पॉइंट बिटवीन द ऍडेसिव्ह फोर्स अँड द कोहेसिव्ह फोर्स. जोपर्यंत हे दोन इक्वलाइज होत नाही तोपर्यंत तो मॉलिक्युल किंवा ते लिक्विड किंवा ते फ्लुइड तिथे कॉन्स्टंट राहणार नाही. So for the equilibrium of the water molecule or the fluid molecule,
This one is the resultant forces over here. This one is the so AR, which is a resultant force. Which is a resultant force. This one is the resultant force for the stability of the liquid or for the stability of the liquid molecule. Okay? So, three forces AP, AC and AR. AR is the resistance for no doubt, but these are the two major forces over here, which is acting on the fluid or which is acting on that particular angle of contact. So, AP, which is the adhesive force, and AC, which is a cohesive force. आता हा जो concept आहे adhesive force, cohesive force and resultant force, this one force or this one is concept which is clear in the case of the mercury, in the case of the kerosene, in the case of the pure 100% water. त्याच्या कन्सर्निंग मेनिस्कस कसा शेप डिझाइन करतो स्वतःला किंवा कसं मॅनेज करतो ते पण आपण बघणार आहोत. नाउ लुक ॲट दिस फिगर इन केस ऑफ द केरोसिन. दिस वन इज द फिगर फॉर द केरोसिन. ठीक आहे. आता केरोसिन मध्ये ऍज पर द प्रिव्हियस की आपल्याला कोणत्या टाइपचे ऍडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स and the resultant force which is acting at that point or at that molecule. Okay, and these were all criteria which is define the shape of meniscus. या सगळे जे पॉइंट्स आहेत जे आपण घेतले जे कन्सेप्ट आहे हे डिफाइन करेल की व्हॉट इज द शेप ऑफ द मेनिस्कस. ओके, इन कन्सेप्ट ऑफ द केरोसिन लुक एट द डायग्राम केअरफुली ऑल्सो. ठीक आहे. सो AP which is a adhesive force over here. कोणता फोर्स आहे? adhesive force आहे. ठीक आहे. and we have the cohesive force also, similar molecule. So AC, which is a cohesive force over here. So AP, which is a adhesive force, AC, which is a cohesive force. As per the previous diagram or the previous concept, we need the resultant force for the stability of the molecule. Molecule च्या stability साठी आपल्याला ते गरजेचं आहे की तो molecule त्या particular level पर्यंत राहायला पाहिजे. So, what is the resultant force? Resultant force there is equilibrium state असं म्हटलं तरी चालते की तो मॉलिक्यूल तिथे राहायला पाहिजे. तर ऍडिसिव्ह फोर्स पण जास्त नाही पाहिजे किंवा कोहेसिव्ह फोर्स सुद्धा जास्त नाही पाहिजे. तर त्याच्यात एक इक्विलिब्रियम काढला जातो फॉर द स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल. नाहीतर मग काय होईल की एक तर ऍडिसिव्ह फोर्स जास्त आल्यामुळे वेगळा शेप डिफाईन होईल किंवा कोहेसिव्ह फोर्स. नॅचरली दोन्ही फोर्सेस ऍट अ टाइम काम करत असतात. दॅट्स वाय वी नीड द रिझल्टंट फोर्स ओव्हर हियर. सो AR which is a resultant force. ठीक आहे. AR हा काय झाला रिझल्टंट फोर्स. तो AP and AC याच्या मिडल मध्ये रिझल्टंट फोर्स. आता तुम्ही जर बघत असाल की याला इक्विलिब्रियम स्टेटला आणला म्हणजे AR हा ऍडिसिव्ह फोर्स मध्ये गेला. AR जो आहे दॅट मच क्लिअर दॅट द ऍडिसिव्ह फोर्स which is much and much stronger than the cohesive forces. So resultant force हा जो आहे या मॉलिक्युलचा याच्या कन्सर्निंग आपल्याला त्याला टँजेंट काढावा लागेल. ओके, आता त्याला एक टँजेंट काढल्याबरोबर त्याच्या कन्सर्निंग त्याचा शेप डिफाईन होतो ते पण आपण बघूया. देन फॉर द स्टॅबिलिटी ऑफ द फ्लुइड मॉलिक्यूल द AR which is the resultant force which is नॉर्मल टू द मॉलिक्यूल. तो त्या मॉलिक्यूलला काय असायला पाहिजे? नॉर्मल असायला पाहिजे. तर नॉर्मल दिस वन इज द नॉर्मल and the normal to the tangent also. This one get the 90 angle. This one is the 90 angle. म्हणजे रिझल्टंट फोर्स आणि टँजेंटचा 90 चा अँगल बनला पाहिजे. ओके, बघा AP which is a adhesive force, AC which is a cohesive force. This one is the angle of contact between the inside the liquid. It is a clear point. नंतर रिझल्टंट फोर्स आहे की जो ऍडिसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्सचा मिडल वन आहे. दॅट्स वाय द रिझल्टंट फोर्स विच इज इनसाइड द सॉलिड सरफेस बिकॉज ऑफ द ऍडिसिव्ह फोर्स इन कन्सर्निंग ऑफ द केरोसिन दॅट इज सम ऑफ द वेट द सॉलिड सरफेस. म्हणजे केरोसिन जेव्हा आपण एखाद्या सॉलिड सरफेसला टाकतो तर त्यावेळेला देर इज पार्शियली वेट ऑफ द सरफेस ओव्हर हियर की थोडासा तो ओलसर राहील केरोसिन जर मुकल्यावरती. इन द टीन मध्ये जरी टाकला किंवा एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये जरी टाकला तर त्याच्या सॉलिडचा जो सरफेस आहे थोडासा वेट होईल. दॅट्स वाय द ऍडिसिव्ह फोर्स मच बी स्ट्रॉंगर दॅन दिस. ठीक आहे. सो दिस वन इज द रिझल्टंट फोर्स अँड रिझल्टंट फोर्स विच इज अ नॉर्मल टू द मॉलिक्यूल ऑफ A.
मॉलिक्युल ऑफ ए जो आहे हा रिझल्टंट जो फोर्स आहे त्याला नॉर्मल राहतो. अँड द टँजंट ऑल्सो, द टँजंट विच इज ड्रॉन टू द मॉलिक्युल ए, दिस वन इज द मॉलिक्युल ऑफ द ए. ठीक आहे. द टँजंट आणि रिझल्टंट फोर्स जो आहे हा नेहमी एकमेकाला 90च्या अँगल मध्ये पाहतो. दॅट्स वाय दिस वन टी which is get concerning with the resultant force, म्हणजे हा टँजंट आणि रिझल्टंट फोर्स काय करेल, फोर्स डेव्हलप करेल वरच्या साईडला. अँड दॅट इज दिस वन इज द शेप ओव्हर हियर ऑफ द केरोसिन ऑल्सो, कॉन्केव्ह शेप होईल त्याचा. सो टेन्शन आणि रिझल्टंट फोर्स काय करेल, वरच्या साईडला फोर्स लावेल. अँड दॅट्स वाय द शेप ऑफ द फ्लुइड लिक्विड इज टू बी द कॉन्केव्ह. ठीक आहे. सो कॉन्केव्ह हा केरोसिनच्या बाबत आपण बघितलाय की शेप कॉन्केव्हचा कशा पद्धतीचा असतो. इट इज क्लिअर दॅट व्हेरी मच इझी. जेव्हा आपण पहिली डायग्राम बघितली तर यू नीड द बोथ ऑफ द फोर्सेस, कोहेसिव्ह फोर्स, ऍडिसिव्ह फोर्स, रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्स मस्ट बी नॉर्मल टू दॅट मॉलिक्युल, मॉलिक्युलला फक्त नॉर्मल पाहिजे. आणि टँजंट सुद्धा. तर टँजंट आणि रिझल्टंट फोर्स काय करेल, वरच्या साईडला त्याला क्रिप डाऊन करेल आणि क्रिप अप करेल, म्हणजे वरच्या साईडला नेईल. आणि दिस वन इज द शेप हॅपन ओव्हर हियर इन द केस ऑफ द केरोसिन. नाउ इन द केस ऑफ द मर्क्युरी, केरोसिनच्या बाबत आपण बघितलं तर ते पार्शियल वेट आणि थोडंसं ओल होतो. पण इन केस ऑफ द मर्क्युरी इट डिपेंड्स करते की कोणत्या टाईपचा फ्लुइड आपण वापरतो. इट डिफर फ्रॉम मटेरियल टू मटेरियल ऑर द फ्लुइड टू फ्लुइड. प्रत्येक फ्लुइडिटीचा जो वेटिंग जो पिरियड असतो किंवा वेट करायचा जो प्रॉपर्टी असतो ती सगळ्यांची वेगळी. केरोसिनची वेगळी आहे, डिस्टिल्ड वॉटरची वेगळी आहे किंवा मर्क्युरीची सुद्धा. इन केस ऑफ द मर्क्युरी, आता मर्क्युरीच्या कन्सर्निंग सेम कन्सेप्ट आहे. ऍडिसिव्ह फोर्स एपी, कोहेसिव्ह फोर्स एसी. ठीक आहे. अँड द रिझल्टंट फोर्स ए आर. The resultant force AR for the equilibrium or the stability of the water molecule, this one is the AR resultant force. Now look at the resultant force. This one resultant force in the liquid side. In the liquid side, so it is clear that the cohesive force, which is to be very much stronger than the adhesive force. म्हणजे त्याचा इंटरनल मॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे मर्क्युरीचा या ऍडिसिव्ह फोर्स पेक्षा नॅचरली जास्त असणार आहे. So that's why the resultant force in the toward the liquid side. Liquid side la resultant force hai. This one resultant force which is normal to the molecule A molecule also, and the tangent which is having the 90 angle. ठीक आहे. हा जो AR आहे आणि हा AT आहे त्याचा काय होईल, 90चा अँगल होईल. आणि त्याच्या कन्सर्निंग हा जो टँजंट जो आहे किंवा AR आहे विच इज क्रिप डाऊन टुवर्ड द फ्लुइड, म्हणजे खालच्या साईडला फोर्स लागेल. दॅट्स वाय देर इज अ कर्वेचर ऑफ कॉन्व्हेक्स सरफेस. म्हणजे तो काय होईल, खालच्या साईडला वळेल. तो जो मेनिस्कस आहे हा कॉन्व्हेक्सच्या शेपनी डिझाईन करेल किंवा टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला दिसायला लागेल. तर केरोसिनच्या कन्सर्निंग अपवर्ड साईडला येईल आणि मर्क्युरीच्या कन्सर्निंग खालच्या साईडला येईल. Then next look out the pure water. Pure water च्या concerning आपण बघणार आहोत. We see in this picture in case of the pure water, distilled water किंवा pure water म्हटलं तरी चालेल. There is no salt at all. That's why it depends upon the cohesive forces याच्यावरती सगळं डिपेंड राहते त्याचं. म्हणून आपण pure water त्या concerning येतं. Look at the diagram over here. There is only and only the force of AP, adhesive force. When solid which is get contact with the liquid कोणता आहे आपल्याला प्युअर वॉटर which is very much 101% वेट, म्हणजे त्या सॉलिड सरफेसला कम्प्लिटली वेट करेल, म्हणजे ओलं करेल. दॅट मीन्स दॅट द एपी विच इज व्हेरी मच स्ट्रॉंगर. ठीक आहे. म्हणजे ऍडिसिव्ह फोर्स हा काय झाला, जास्तीत जास्त स्ट्रॉंगर. बट इन केस ऑफ द कोहेसिव्ह फोर्स एसी विच इज ए कम्प्लिटली झिरो. हा काय झाला, झिरो. कोहेसिव्ह फोर्स याच्यामध्ये नाही आहे. बिकॉज ऑफ द सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेस जे अट्रॅक्शन आहे ते फार व्हेरी मच स्ट्रॉंगर दॅन द कोहेसिव्ह फोर्सेस. ठीक आहे. सो ऍडिसिव्ह फोर्स विच इज व्हेरी मच स्ट्रॉंगर. सो एपी विच इज ए व्हेरी मच स्ट्रॉंगर. ठीक आहे. देर इज नो एसी ऍटम, देर इज नो कोहेसिव्ह फोर्स ऍटम.
That's why the resultant force and the adhesive force, which is much similar for the equilibrium. There is no cohesive forces, so that's why the adhesive force, which is the resultant force. ठीक है, त्याच्यातला इक्विलिब्रियम साठी नाही आहे काही. ठीक आहे, तो नाही आहे. So we treat as this one adhesive force, which is as the resultant force. Now this one resultant force, which is perpendicular to the tangent. This one resultant force AR, which is perpendicular to the tangent. So there is no angle of contact. Angle of contact which is equal to the 0. Angle of contact which is a 0. म्हणून इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण येणार नाहीये आणि इथे टेंजंट आणि रिझल्टंट फोर्स हा 90 डिग्री असल्यामुळे तो सरळ त्या हॉरिझॉन्टल डायरेक्शन असणार. सो देर इज नो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ओव्हर हियर बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह फोर्स ऑफ द रिजन बिहाइंड द कोहेसिव्ह फोर्स इज ऑल्सो 0. कोहेसिव्ह फोर्सच राहणार नाहीये. तर त्याच्या कन्सर्निंग जो ऍडिसिव्ह फोर्स आहे तो एकटाच फोर्स आहे, दॅट इज ए विच ट्रीट ॲज द रिझल्टंट फोर्स. सो टँजंट विच इज अ 90 अँगल, सो देर इज नो